एक सविस्तर बातमी पाहूयात। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिलाय। अजित पवार यांच्याशिवाय होणारं 35 वर्षातलं पहिलंच अधिवेशन हे असणार आहे। 2011 पासून आतापर्यंत 11 वेळा अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडलाय। यंदा त्यांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता असं सुनेत्रा पवार म्हणाल्यात। यंदाच्या अर्थसंकल्पावर त्यांचं काम पूर्णही झालं होतं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं असं म्हणत असताना त्यांचा कंठ दाटून आला होता। सर्वांना माहिती की आदरणीय अजितदादांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। दिवंगत वानखेडे साहेबांनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आदरणीय दादांना मिळाला आहे। आदरणीय दादांनी सन 2011 मध्ये सादर केला पहिला अर्थसंकल्प हा 1,44,783 कोटी रुपयांचा होता। तर मागच्या वर्षी म्हणजे सन 2025 मध्ये त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा अर्थसंकल्प तब्बल 7,20,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला। यंदाचा अर्थसंकल्प त्यांच्या कारकिर्दीतला 12वा अर्थसंकल्प ठरला असता मात्र नीतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि अचानक आपल्याला सोडून ते गेले। मात्र यापूर्वीच आदरणीय दादांनी त्यांच्या टीमनं अर्थसंकल्पाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यापर्यंत नेलेली आहे।